शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारमध्ये हालचाली। मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक। फडणवीस आणि अजित पवारांसह नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न। पुतळा कोसळण्याविरोधात अजित पवार गटाचा आज राज्यभर मूक आंदोलन। सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक। येत्या रविवारी गेटवे ऑफ इंडियावर धडक। शिवरायांच्या पुतळ्याजवळ सरकारला जोडे मारो आंदोलन। पुतळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली जनतेची माफी। अजित पवार गट राज्यभर मूक आंदोलन करणार। पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटलांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही बेपत्ता। पुतळ्याच्या कामाशी संबंध नसल्याचा चेतन पाटील यांचा दावा। लोकसभेप्रमाणे विधानसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा अंतर्गत सर्व्हे। सरकारवर दबावासाठी तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी। येत्या 15 दिवसात घोषणा। बच्चू कडूंची माहिती। संभाजीराजे छत्रपती राजरत्न आंबेडकरांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती। रायगड जिल्ह्यात दिघी बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 5,500 कोटींची गुंतवणूक। 6,000 एकर जागेवर मोठं बंदर उभारणार। म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या किमतीत मोठी कपात। खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 घरांची किंमत कमी होणार। गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।